रविवारचा हा आराम असाच चालू जाणार आहे. हा असाच आराम दिवसभर असणार आहे. नमस्ते सर्वांना, मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे रविवार आणि घर अगदी शांत शांत आहे. तर अनन्या गेलेली आहे ट्युशनला. 11:30 वाजलेत, 11ची ट्युशन होती. आणि काव्य मॅडम गेलेल्या आहेत. काव्य आणि ते गेलेले आहेत रिपेअरिंग करायला सायकल बरेच दिवस झाली पडून होती. म्हणजे काही ब्रेक काम करत नव्हते, तर त्याच्यामुळे खाली खेळायला पण जायला मिळत नव्हतं. तर आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस. मग सायकल सर्व्हिसिंग वगैरे व्यवस्थित करून आणतील. मग रोज काव्याला संध्याकाळचं खाली सायकलिंग करायला नेणार आहे मी. तर रविवार आहे, सगळी कामं अगदी लवकर आवरतात. आणि आता मी करते स्वयंपाक. आज आहे गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे वाटाण्याची भाजी आणि आमटी भात आणि भाकरी. चला तर मग आधी मी स्वयंपाक करून घेते आणि बरंचसं कपड्यांचं कामसुद्धा आज आवरून जाईल, कारण आज फक्त आराम करायचं घरामध्येच. बाहेर कुठेही फिरायला जायचा प्लॅन नाही आहे. आज फक्त घरामध्ये घरातली कामं आवरायची, कारण बाहेर फिरायला गेलं की पूर्ण दिवस असाच निघून जातो आणि घरातली कामं जिथल्या तिथे राहून जातात. आणि ॲक्च्युली काव्या पण 2 दिवस आजारी होती. काव्याची औषधं एवढी सर्व 2 दिवस भरपूर घरामध्ये अगदीच वातावरण एकदम असं नर्वस किंवा असं वेगळंच होतं. काव्याला बरं नव्हतं वाटत, ती काही खेळतही नव्हती, काही नव्हती. तर आज तिला एकदम फ्रेश वाटतंय, फरक पडलेला आहे तिला. कारण शुक्रवारी स्कूलला गेली नाही. शुक्रवार, शनिवार, रविवार 2 दिवस तर तब्येत एकदमच डाऊन होती. तर आज जरा फ्रेश वाटते तिला. छान स्वयंपाक करते, कारण 2 दिवस फक्त वरण भात असं साधंच खाणं होतं आहे. ताप वगैरे होता. तर आज एकदम ओके आहे, फ्रेश वाटते तिला. त्यामुळे आज सायकलिंग वगैरे पण करेल सायकल घेऊन आल्यानंतर. आणि बघूयात, आज मी स्वयंपाक तर पटकन आवरते. आणि भरपूर कामं आहेत. 2-3 दिवस बिलकुल मशीनवर बसायला भेटलं नाही आहे. ह्या साड्या पिको फॉलच्या एका साईडला तयार करून ठेवलेल्या आहेत. आणि टिप वगैरे मारायचे कपडे, भरपूर पसारा आहे आजूबाजूला. मशीनच्या आजूबाजूला सगळे टिप मारायचे कपडे आहेत. आणि या साड्या आहेत पिको फॉलच्या, ज्या मी फॉल पण इथे तयार करून ठेवलेल्या. सगळ्या फॉल धुतल्या आहेत. आता छान इस्त्री करेन त्यांना. मी तर नाही करणार, अनन्याला किंवा त्यांनाच करायला सांगेन, म्हणजे तेवढ्या वेळात माझं दुसरं कामं होतील. आता सुट्टी म्हणल्यानंतर थोडीफार हेल्प दोघांची पण होते, अनन्या आणि त्यांची पण भरपूर हेल्प होते. तर चला तर मग आधी मी स्वयंपाक करून घेते. मस्त शेवगाच्या शेंगा टाकून काळ्या वाटाण्याची भाजी बनवते. 2 दिवस डाळच खातोय, काव्याला बरं नव्हतं, तर मग साधं जेवण 2 दिवस होतं. आज मस्तपैकी आमटी बनवते, कारण काव्याला बरं वाटतंय. आज चतुर्थी आहे, पण मी अंगारकी चतुर्थी करते, दर महिन्याची चतुर्थी नाही करत. तर बघूया संध्याकाळचं काय वेगळं प्लॅन होतोय का जेवणामध्ये. पण आता तरी आपलं सिंपलच जेवण बनवते. मसूरची डाळ आणि मूग डाळ आमटीसाठी या 2 डाळी मी घेतलेल्या आहेत. आणि एका साईडला भाजीची तयारी करते. साधे सिंपल ब्लॉग व्हिडिओ बघायला आवडतील का? कमेंटमध्ये नक्की कळवा.
छान स्वयंपाक झाला की मशीनवर बसेल. ॲक्च्युली आजचा प्लॅन आहे माझा की टिपा मारायचे सगळे कपडे आणि पिको फॉल करायचे, सर्व साड्या काढून टाकायच्या, म्हणजे थोडासा पसारा कमी झाला ना की बाकीची कामं करायला जरा सुस्त, नवीन कामं करायला. पण बघूयात, मला एक पॅटर्नचा ब्लाऊज पण द्यायचा आहे, तर शक्यतो आज पॅटर्नचा ब्लाऊजच घेईन आणि थोडेफार टिपा मारायचे कपडे कमी करून टाकेन. रविवारचा तसा मला काही कामाचा लोड नसतो, कारण शनिवारची स्कूलला सुट्टी असते मुलींना, त्यामुळे स्कूलचे ड्रेस वगैरे, त्यांच्या ऑफिसचे कपडे वगैरे हे सगळं कालच आवरून जातं. रविवारसाठी मी काहीही जास्त लोड नाही ठेवत, कारण सुट्टीचा दिवस असतो आणि काय अचानक प्लॅन झाला कुठे जायचा, फिरायचा वगैरे, तर मग घरातली कामं जिथल्या तिथं तशीच ठेवून नाही बाहेर पडूशी वाटत घरातून बाहेर फिरण्यासाठी. तर मग मी नेहमी ना कामं शनिवारचीच आवरते, म्हणजे आपल्या रविवार सुट्टीचा दिवस रिलॅक्समध्ये. आता जवळजवळ 12 वाजत आले, मी पटकन स्वयंपाक आवरते. आज व्हेजच बनणार आहे, चतुर्थी आहे तर. फेस टू फेसचे व्हिडिओ बनवले ना ते मागे खूप हे होतं, साऊंडचा आवाज येतो ट्रॅफिकचा, आणि आता काय शहरामध्ये तर कन्स्ट्रक्शनची कामं, रस्त्याची कामं, इतकं सगळं आजूबाजूला चालू आहे ना की भरपूर धूळ आणि साऊंडचा खूप त्रास होतो. गाव बरं आपलं, गाव तर मनाची शांती म्हणजे गाव. गावाचे व्हिडिओ पण आपल्या आता चॅनलवर एक 3-4 तरी गावाचे कोकणातले व्हिडिओ येणार आहेत बरं, ते पण एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये कळवत चला तेही व्हिडिओ कसे वाटत आहेत. आणि मस्त व्हेजच जेवण साधं. नॉनव्हेजमध्ये चिकन पण बऱ्यापैकी कमी केले आम्ही, शक्यतो सुकी मच्छी आणि फिश जरा व्यवस्थित चालतात. आणि हल्ली आता वातावरण पण भरपूर बिघडत चाललंय ना, तर मुलं पण जरा पटकन हे होतात. इथे छान डाळ भाताचं माझं कुकर लावून झालेलं आहे, आणि भाजी पण आधी करून घेतली. भाकऱ्या शेवटला करते गरम गरम. हे तिघेही घरामध्ये नाहीयेत. काव्य आणि ते गेलेले आहेत सायकल रिपेअरिंग करण्यासाठी, अनन्या गेलेली आहे ट्युशनसाठी. माझा पूर्ण स्वयंपाक तर झालेला आहे. आता तर अगदीच 12:30 वगैरे वाजलेले आहेत. आमटी भात फोडणी शेवटला देणार एकदम. भाजी करून घेतले, डाळ भाताचा कुकर लावला. आता पहिले तर भाकऱ्या करून घेते. तांदळाच्या भाकऱ्या करते, तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या करते. आज चतुर्थी असल्या कारणाने नॉनव्हेज नाहीये, व्हेजच जेवण करणार आहे. छान काळ्या वाटाण्याची भाजी केली शेवगा टाकून, आमटी भात आणि भाकरी. पण जेवणारे काही जागेवर नाहीयेत. पटकन स्वयंपाक आवरून घेते, मग जेवण झालं की बाकीची कामं आवरायला. जेवणामध्ये व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो, आम्ही रेग्युलर तांदळाच्या भाकऱ्याच खातो. टिफिनला चपात्या करते आणि संध्याकाळी जेवणामध्ये भाकऱ्या असतात, आणि नॉनव्हेज असलं की पण भाकऱ्याच असतात. तांदळाच्या पिठाच्या भाकरीची सवय लागली तर बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी घरामध्ये कोणीही खात नाही. अनन्या, काव्यही खात नाहीत. 2 दिवस थोडंसं फिकं जेवण होतं, काव्याला बरं नव्हतं, तर आज व्यवस्थित पूर्ण जेवण आहे.
इथे छान तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या तयार आहेत. किती छान पांढऱ्या शुभ्र आणि मऊ झालेल्या आहेत पहा. काळ्या वाटाण्याची भाजी बनवलेली आहे. अनन्या आणि हे तिघजण आलेले आहेत काव्याची सायकल सर्व्हिसिंग करून. ही आहे काव्याची सायकल. छान नवी कोरी सायकल झाली. खरं तर बिलकुलही वापर केलेला नाहीये काव्याने सायकलचा. छान एकदम नवी कोरी झालेली आहे. तुझी नाहीये. रोडवरती 800 रुपये सांगितले. 400 रुपयात काम. काल काव्याला दवाखान्यामध्ये नेलेलं. तर थोडंसं तिला बरं वाटण्यासाठी, फ्रेश वाटण्यासाठी हे असं खेळणं घेतलेलं. तर काव्याला चिडवण्यासाठी ते तिच्यासमोर खेळत होते. जेवण वगैरे आवरून झालंय. किचन वगैरे व्यवस्थित आवरते, त्याशिवाय काही फ्रेश वाटणार नाही. छान गॅस वगैरे घासून धुतल्यानंतर फ्रेश वाटतं किचन, पण स्वच्छ वाटतं, प्रसन्न वाटतं घरामध्ये. सुट्टीची नाही पण इतर दिवसाची ही अशी सेम कामं कंटिन्यू चालूच असतात. रविवारचा दिवस काही वेगळा नाही. आज बाहेर जाण्याचं काहीही प्लॅन नाही. छान घरामध्येच आराम करायचा. हा असाच आराम दिवसभर चालणार आहे. सर्व आवरून झाल्यानंतर मशीनवर पण बसणार आहे. एक पॅटर्नचा ब्लाऊज शिवायचा आहे आणि हा आजचा व्हिडिओ आजच शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शूट वगैरे झाल्यानंतर व्यवस्थित एडिटिंग वगैरे करेन आणि अपलोड करेन. हा फ्रेश आजचाच व्हिडिओ आहे. आजच्या रविवारची ही दिवसभराची गडबड तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जेव्हा जेव्हा पिठाची वगैरे भांडी किंवा डबे वगैरे खाली होतात तेव्हाचे तेव्हा घासल्यानंतर मग नंतर लोड नाही येत कामाचा आणि घरही फ्रेश वाटतं वेळची वेळी कामं झाली की. काव्याला आज बऱ्यापैकी फ्रेश वाटते, त्यामुळे जेवण करून काव्या मॅडम गेल्यात बाहेर खेळण्यासाठी. अनन्या आहे ड्रॉइंग करते आणि माझी कामं आवरते मी. इथे काव्याला अनन्याने रडवलंय. छान किचन वगैरे आवरलंय सर्व. आता मशीनवर बसेन थोडा वेळ आराम करेन. सर्व कामं आवरेपर्यंत अगदी दुपारचे 3-3:30 वाजलेले आहेत. जेवण वगैरे सर्व कामं आवरली, लादी वगैरे पुसून घेतली. छान घर प्रसन्न वाटते. आता फायनली मशीनवर काम करायला बसते. थोडा वेळ काम करेन आणि मग आजचा हा व्हिडिओ इथेच स्टॉप करेन आणि एडिट करून लगेचच अपलोड करेन. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. रविवारचा हा आराम असाच चालू जाणार आहे. हा असाच आराम दिवसभर असणार आहे. आजचा हा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा रविवार दुपारपर्यंतचा ब्लॉग आहे. संध्याकाळी मला छान पॅटर्नचा ब्लाऊज शिवायचा आहे. तो कुठला पॅटर्न आहे आणि कसं शिवणार आहे फायनल लुक नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. नक्की तोही व्हिडिओ कंप्लीट पहा. हा रविवारचा आराम असाच चालूच राहणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.